तू चेवटू दे काढी लागली तोंड फुटा तुम्ही शपशी काय घ्यावं तुम्ही इकडे पाय इकडे पाय काय वाटत करू कर ठेवूस माझे ठेवूस मी आते नाश्यात मोडाला नाश्यात मोडाला काढी लागली चल थांब ओ बाबा पहिले हात कोणी उचला विचार घ्या बघा पहिले हात कोणी विचार घ्या मी तुम्हाला काय म्हणतो नाही मालेगाव तालुक्यात कायद्याचा धाक संपला शेताच्या वादातून महिलेला बेदम मारहाण रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल मालेगाव तालुक्यातील वाके शिवारात घडलेल्या एका गंभीर घटनेने संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्हा हादरून गेला आहे शेताच्या सामायिक बांधावरील झाडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपटण्याच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे प्राप्त माहितीनुसार फिर्यादी शीतल दीपक बच्छाव या आपल्या कुटुंबासह बाके शिवारातील गट क्रमांक 220 मध्ये वास्तव्यास आहेत शेजारील शेतकरी वाल्मिक अंबादास नारळे यांचा मुलगा राहुल वाल्मिक नारळे व त्याचा लहान भाऊ यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने सामायिक बांधावरील झाडे उपटण्यास सुरुवात केली या प्रकारामुळे फिर्यादींच्या घराला तीव्र हादरे बसू लागले हे पाहून फिर्यादींचे सासरे भास्कर गोपीनाथ बच्छाव यांनी आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली वाद वाढल्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा साहेबराव घटनास्थळी गेले असता आरोपींनी साहेबराव यांना मारहाण केली मारहाण थांबवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी शीतल बच्छाव यांना आरोपी राहुल नारळे याने लोखंडी दांड्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली तसेच फिर्यादींची मुलगी गौरी हिलाही मारहाण करून तुम्ही येथे कसे राहता कशी शेती करता ते पाहतो अशी धमकी देण्यात आली या घटनेत फिर्यादी महिलेला गंभीर दुखापत झाली असून नाकातून रक्त येत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 111 115 2 351 2 352 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हवालदार तुषार पोपटराव आहिरे करत आहेत मात्र प्रश्न असा उपस्थित केला जात आहे की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मानला जात असताना महिलांवर खुलेआम हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कशी करावी व्हिडिओ व्हायरल होऊनही आरोपींवर कठोर कारवाई होईल का पोलीस प्रशासन कायद्याचा धाक दाखवणार का की अशाच घटना पुढेही सुरू राहणार या प्रश्नांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे